हॅलो, नमस्ते यूट्यूब फॅमिली आणि श्री स्वामी समर्थ. जय शिवराय सर्वांना. सर्वांचं चॅनलवर आहे प्रथमतः स्वागत. तर बघा, आपण असं हा गव्हाचा शेताचा प्लॉट बघतोय. तर इथे केलेले आहे झिंक बियाणं जे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकरी कंपनीने. तर त्या बियाण्याची आपण उगवण क्षमता खरं तर आज बघत आहोत आणि साधारणतः एक महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे. सांगायला खूप गर्व वाटतो की महिला शेतकरी कंपनी जी आहे त्या अंतर्गत आपण हा प्रोजेक्ट राबवत आहोत. आज सरांनी खूप छान असं मार्गदर्शन दिलं की नुसती पेरणी करणं किंवा पाणी भरणं आणि त्याची निगा राखण्याची पद्धत. शेतकरी निगा राखतोच, राखत नाही असं नाही, तो पहिला गुरु आहे. पण आता थोडीशी पद्धत बदलायला हवी की कोणत्या वेळेत पाणी देणं, कोणत्या वेळेत खुरपणी करणं आणि कोणती खतं औषधे त्याला वेळोवेळी देणं. तर आत्ताच झालेली आहे ही मीटिंग आणि खरंच जेव्हा CEO आले आणि त्यांनी त्याचं खरंच वेळेचं महत्त्व जेव्हा पटवून सांगितलं की शेतकरी लॉस का जातो आणि माझी ताई एकही लॉस मला घालवायची नाही आहे, तिच्या कष्टाचं चीज कसं होईल यावरच काम चालू आहे. आणि त्यांच्या मनात ज्या शंका कुशंका होत्या की उगवण क्षमता व्यवस्थित न होणं किंवा मर हा प्रकार जास्त होणं, तर आज ताईंच्या बऱ्याचशा शंका सरांनी खूपच कमी वेळात खरं तर त्यांना त्या प्रश्नातूनच त्याची सोडवणूक केली आणि खूप शेतकरी खूप छान छान असं मार्गदर्शन घरी घेऊन गेलेले आहेत. बघूया, आताच आपण या प्लॉटवर आहोत. कदाचित कृषी सखी या ताईंसोबत आपण दुसऱ्याही प्लॉटवर जाणार आहोत. खरं तर हे काम आहे कृषी सखीच बघत असतात. पण एक माझंही आहे की चला बाबा, त्या तशा मीटिंगला बसत नाहीत, मलाही त्यांच्यासोबत वेळ द्यावाच लागतो. तर बघूया, आता आपण 1 महिन्यापूर्वीचा पेरणीचा खरं तर व्हिडिओ यायला हवा होता, पण थोड्याशा माझ्या लगोपाठ मीटिंग लागल्यामुळं मला वेळ जमलेला नाही आहे. पण त्यांना फोन करत होती की प्लॉट कसा आहे, पेरणी कशी आहे, काय वगैरे, कसं तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे. तर त्यांचा छानच येत होतं. बऱ्यापैकी ऑर्गॅनिककडंच कल दिलेला आहे शेतकऱ्यांनी की आता शेणाचा पुरेपूर वापर आपण स्वतः करायचा आहे. कारण आपण जर पुढच्याला विकतो तर आपण त्याचा किती वापर करायला हवा. तेव्हा तेही खूप मनाला भावलं की चला बाबा, शेतकरी मनावर घेतोय. तर अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे. तर प्रत्येक ताईसाठी खरं तर ताईचे प्रयत्न फुकट जायला नको, तिची मेहनत फुकट जायला नको, याच्यावरच काम चालू असतं. तर बघूया. आणि इकडे अजून प्लॉट बाकी आहे. यांचा पेरणीचा विषय चाललेला आहे की कसं करायचं, थोडंसं त्यांचं नियोजन होते तोपर्यंत मी थांबलेली आहे. बघूया, त्यांचं नियोजन झालं की त्यांनाही बियाणं दिलं जाईल. आणि कंपनीने आम्हाला बियाणंही अतिशय चांगल्या दराने उपलब्ध केलेलं आहे. 75 रुपये किलो दराने बियाणं आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग खरंच खूप खुश आहे. आणि त्यांना फक्त आता उत्पन्न कसं जास्तीत जास्त काढायचं याचं आम्ही लगोपाठ कार्यशाळांचं नियोजन करत आहोत की जेणेकरून शेतकरी जो भांबावलेला असतो, घाबरलेला असतो, बेदरलेला असतो, ती थोडीशी भीती शेतकऱ्यांची नक्कीच घालवायची आहे. आणि उत्पन्न स्वतः आम्ही विकत घेणार आहोत. जे काही त्यांचं खाण्यापुरतं त्यांना ठेवणार आहेत आणि जे सेल करायचं आहे खरं तर त्यांना, तर ते आम्ही गाव पातळीवरच खरेदी करणार आहोत, हे शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे. बघूया आता, तसे व्हिडिओ नक्कीच आपण चॅनलवर अपलोड करणार आहोत आणि तुमच्यावर नक्कीच शेअर करणार आहोत. तर चला, भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये.